इळापुरानं गोपाळरावाच्या पायाखालची जमीनच जणू ओढून घेतली होती. परंतु ज्योती पवार, महादेव, भगवानराव, गोविंदराव भिडे हे मजेत होते. ते रोज नवी नवी जेवण करीत होते आणि फौजदार तासन तास त्यांच्या घरी बसत होते. एखाद्या बोक्याप्रमाणे घरोघर कोंबडी, अंडी, मटण यावर ताव मारित होता. गोपाळरावाकडे काहीही मिळणार नाही आणि जे मिळत आहे ते सोडा, असा विचार करून जिथं मिळेल तिथं जेवून मध्यरात्री फक्त झोपण्यासाठीच गोपाळरावाकडे येऊन आल्या आल्या घोरत पडत होता. आणि यामुळे गोपाळराव मनात कळत होता, आपल्या रक्षणार्थ आलेला हा फौजदार जिथं कोंबडी मिळेल तिथं बैठक मारित आहे आणि आपण त्याला काहीही पुरवू शकत नाही. दुर्दैवानं आपला पडता काळ आला आहे याचं त्याला वाईट वाटत होतं. फौजदाराला अधिक वेळ आपल्या घरी ठेवून घेण्याची पवार, भिडे, ढेकणे यांच्यात चढवड लागली होती. आपणही फौजदारासाठी भरपूर जेवण करून त्याला वाड्याबाहेर जाऊच द्यायचा नाही, असा विचार करून गोपाळरावानं रामू आणि करीम यांना हुकूम केला आणि रोज 2 कोंबडी विकत आणायची. ती जुन्या वळ्यात रांधून तयार करायची. मुनिमजीकडून जेवण करायचं, यात मुळीच खंड पडू देऊ नका. परंतु इळापुरात रामूला कोंबडी विकत मिळत नव्हती. गोपाळरावाला काहीही द्यायचं नाही असा लोकांचा निर्धार होता. पण करीम व रामू यांची जोडी खेड्यावर जाऊ लागली आणि देवाला कापण्यासाठी म्हणून रोज 2 कोंबडी आणू लागली. एकदा 2 कोंबडी घेऊन ते दोघे मुनिमजीकडे गेले. दुपार झाली होती. उशिरानं आंघोळ करून विभूती लावून मुनिमजी बसला होता. करीम, रामू नीती 2 कोंबडी पाहून तो विचारमग्न झाला. रामू म्हणाला, उठा, एक कापून झणझणीत रस्सा करा, असा रावसाहेबाचा हुकूम हाय. राम्या, मी कोंबडी कापू? मुनिमजी किंचाळला. म्हणाला, जन्मात मी मुंगी मारली नाही, तुझं डोकं बिघडलं की काय? बरं आम्ही कापून देतो. करीम म्हणाला, माथर बाकीची भानगड तुम्हीच केली पाहिजे. कबूल आहे बाबांनो. मुनिमजी तयार झाला. करीमनं 2 कोंबडी कापून दिली आणि मग मुनिमजी चूल पेटून स्वयंपाक उरकू लागला. रामू दूर बसून मुनिमजीची त्रेधा पाहत होता. मुनिमजी स्वयंपाक करीत म्हणाला, हे फौजदार साहेब म्हणतात की मला कोंबडी फार आवडतात. छान, काय पण आवड. परंतु मी म्हणतो, हा नरशा हाती येईपर्यंत या खोऱ्यात कोंबड्याची अवलाद नष्ट होणार. आता कोंबड्यावानी कुरकुर करू नका, तुमचं खरंच आहे. मुनिमजी म्हणाला, ओझ्याच्या गाढवानं तक्रार करू नये. दिवस बुडाला, कडूस पडलं आणि मुनिमजीचा स्वयंपाक संपला. रामू, करीम हळूहळू सरकले आणि मुनिमजीनं कंदील पेटवला. जेवण तयार झाल्याची फौजदाराला वर्दी देण्यासाठी तो निघाला. तोच गोपाळराव डबल बॅरलची बंदूक घेऊन आला. म्हणाला, मुनिमजी, स्वयंपाक तयार आहे? तयार आहे सरकार. मग फौजदार साहेबांना घेऊन या. होय, तिकडच निघालो आहे, असं म्हणून मुनिमजी चालू लागला. चिंचेच्या बागेत घुबड घुमत होतं. वटवाघळांची चिरचिर चालू होती. दूर कुठंतरी कुत्रं रडत होतं. मुनिमजी मनात भ्याला, पण कसा तरी धीर करून चालू लागला. त्यानं ओढ्याकडेला असलेल्या थड्याकडे सहज पाहिलं आणि तो भयभीत झाला. एक प्रचंड आकृती थड्यावर उभी होती. कोण हाय ते? एक गंभीर आवाज घुमला. हा आवाज महिपतीचाच आहे अशी खात्री होऊन मुनिमजी गार पडला. मी मुनिमजी, असं म्हणून तो पुढे गेला आणि हा महिपती आज असा भूतासारखा थड्यावर का उभा याचा विचार करू लागला. मुनिमजीनं कसा तरी नवा वाडा जवळ केला. फौजदाराला म्हणाला, स्वयंपाक तयार आहे, चलावी. फौजदार चटकन उठला आणि मुनिमजी मागे चालू लागला. मुनिमजी कंदील घेऊन चालत होता. त्याच्या मागून फौजदार पावलं उचलीत चौफेर पाहत होता.
काही माणसं इकडून तिकडे गडबडीनं जात होती. वातावरण तंग भासत होतं आणि ते पाहत फौजदार चालला होता. ही हालचाल, ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे असं त्याला वाटत होतं. तो काहीच बोलत नव्हता. फौजदार जुन्या वाड्याकडे येताच गोपाळरावाला आनंद झाला. लगेच मुनिमजीनं जेवण वाढलं. उभ्या उभ्याच पटका काढून फौजदार जेवणाकडे धावला. गोपाळराव काय बोलणार आहे याचा कसलाही विचार न करता तो जेवू लागला. शांतपणे जेवण झाल्यानंतर फौजदार सोफ्यात येऊन गोपाळरावा शेजारी बसला. ढेकर देत म्हणाला, हा गाव खरंच भयंकर आहे. आज या गावात काहीतरी निश्चित घडणार आहे, पण काय घडणार आहे हे मी आता सांगू शकत नाही. तुम्ही हे कशावरून म्हणता? गोपाळरावानं बाहेरचा कानोसा घेत घेत विचारलं. आज या गावात चोरटी हालचाल सुरू आहे, फौजदार म्हणाला. काही लोक मला दिसले. फौजदाराला अंधारात दिसलेले लोक कोण असतील याचा गोपाळराव विचार करू लागला. मुनिमजी सोप्यात येऊन बोलला, सरकार, पिपळाच्या थड्यावर महिपती उभा होता, अगदी भूतासारखा. मग फौजदार साहेब, आज काहीतरी नक्कीच घडणार. तुम्ही झोपू नका आज, गोपाळरावानं म्हटले. आणि फौजदार हसला, म्हणाला, माझे झोपणे जागणे सारखेच आहे. माझा हा देह या वाड्यात असला की बस, तुम्ही शांत राहा. तुम्ही फार भीता. खरं आहे, मी फार भीत आहे, गोपाळराव म्हणाला. मी आता आपल्या सावटालाही भीत आहे साहेब, कारण तुम्ही वैरी फार निर्माण केले आहेत, फौजदार म्हणाला. या जगात जगायचं असेल तर माणसानं वैऱ्याची पैदास कमी करावी. या वैऱ्याची पैदास आम्ही वाढवली नाही, गोपाळराव चटकन म्हणाला. हे शेतकरी मूर्ख आहेत. आमच्या श्रीमंताचा त्यांना मत्सर वाटतो. आत्ता एका फारपूर्वी एक संन्यासी या जवळच्या डोंगरात देवप्राप्तीसाठी तपाला बसला होता. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज मोगलांशी लढत होते. त्यांनी धावपळीचं युद्ध आरंभलं होतं. मोगल सेनानी जुल्फिकार खान यांच्या मागे लागला होता. एकदा त्यानं तो संन्यासी पाहिला आणि राजारामाची छावणी दाखव, नाही तर ठार मारू अशी धमकी दिली. बिचारा संन्यासी भयभीत झाला आणि त्यानं ती छावणी मोगलांना दाखवली. मोगल संतुष्ट झाले आणि त्यांनी त्या संन्याशाला 70 गावची जमीन इनाम दिली. तो संन्यासी आमचा पूर्वज होय. हा आमच्या घराण्याचा इतिहास आहे. आता तुम्हीच सांगा, आम्ही या शेतकऱ्याच्या जमिनी केव्हा लुबाडल्या? हा इतिहास ऐकून फौजदाराच्या कपाळावर आठीव म्हटली. किती क्रूर इतिहास आहे यांच्या घराण्याचा, असं मनात म्हणून तो उठला. चावडीकडे जाऊन काही सूचना देऊन येतो, असं म्हणून एक पोलीस बरोबर घेऊन तो चावडीकडे गेला आणि गोपाळराव शांत बसला. तोच गपकन मल्ल्या वाड्यात आला. त्याला पाहून गोपाळराव सर्द झाला. म्हणाला, कोण मलू, का आलास? उगाच आलोय, असं म्हणून मल्ल्यानं चपळाई करून गोपाळरावाची बंदूक प्रथम ताब्यात घेतली आणि किंचित मागं वळून तो उभा राहील. म्हणाला, मला ही बंदूक पाहिजे होती. अरे, परंतु ती माझी आहे. गोपाळराव घाबरला आणि मल्ल्या नाक फेंदरून म्हणाला, मला बंदूक मिळाली. आता मला कवाबी मरण येऊ दे. आता मी मरता मरता 12 तरी माणसं ठार मारून मरण. खिशातली काडतुस द्या. हं, ही घे. गोपाळरावानं आपल्यावर रोखलेली बंदूक पाहून काडतुस मल्ल्यापुढे टाकली. ती घेऊन मल्ल्या हर्षभरीत झाला. त्याचा रखरखीत चेहरा भयान दिसू लागला. मुनिमजी म्हणाला, मल्लू, जा आता, फौजदार येईल. येऊ दे, मल्ल्या बिथरून ओरडला. मी लय भीत होतो. आता मी कुणालाच डरणार नाही. मला कुणीच धरणार नाही. असं बोलत बोलत तो बाहेर गेला आणि त्या गडद काळोखात मिसळून नरशाकडे निघाला.